मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC म्हणजेच काय हे एक सोप्या भाषेत व्यवस्थित समजून घेणार आहोत. मित्रांनो, काय होतं ना की मुलं MPSC तयारी करत असतात आणि त्यांना MPSC कळायलाच 1 वर्ष लागून जातं. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये MPSCच्या एक्झाम्स काय आहे, कसे पदं असतात, राज्यपात्रित पदं कोणते आहे, अराज्यपात्रित पदं कोणते आहे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, कोणत्या पदासाठी इंटरव्ह्यू नसतो, असे संपूर्ण तुमचे जे डाऊट्स आहे ते क्लिअर करू. जर तुम्ही नवीन MPSCची एक्झाम देणार असाल तर तुम्ही तर व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्ण बघा. MPSC तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल आणि हे समजून घ्याल तरच व्यवस्थित MPSCचा अभ्यास करू शकाल. नाही तर तुमचं कसं होईल की तुम्ही अर्ध्यात अभ्यास कराल राज्यसेवेचा आणि मग कराल PSIचा, अशा तुमचा गोंधळ होऊन जाईल आणि तुमचा खूप वेळ हा वाया जाईल. तर मित्रांनो, त्यासाठी स्पेशल एक ई-बुकसुद्धा एक MPSC प्लॅनर लॉन्च केलेलं आहे आपण आपल्या नेक्स्ट एक्झामच्या टीमने. ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली मिळून जाईल. त्याचं लिंक ॲज अ PDF स्वरूपात तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. त्याचं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला सिलेबसपासनं तर तुम्हाला कोणते बुक्स यूज करायचे आहे, कोणत्या विषयासाठी, हे संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. ते तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक मिळेल तुम्हाला. चला बघूया MPSC काय आहे. बघा मित्रांनो, काय असतं ना की महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे एक घटनात्मक आयोग आहे. काय आहे? एक घटनात्मक आयोग. हे घटनेत याची तरतूद आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक लोक सेवा सर्व्हिस कमिशन म्हणजेच आयोग. ओके, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, आता हे काय आहे हे समजून घेऊ आपण. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे काय आहे, हे का बरं निर्मित केलेलं आहे. तर जेव्हा आपण सरकारला अधिकाऱ्यांची गरज असते तर हे जे महाराष्ट्र MPSCचे मंडळ आहे, हे जे मंडळ आहे याला सरकार काय करतं की आता सरकारकडनं 500 अधिकारी रिटायर्ड झालेले आहे. आता यांच्याकडे वॅकेन्स आहे, यांना 500 अधिकाऱ्याची गरज आहे. तर हे काय करत असते, यांना आदेशित करत असते. सरकार यांना 500 अधिकारी द्या म्हणून आदेशित करत असते. मग आता हे काय करते MPSC मंडळ, MPSC पहिले 500 लोकांची आपल्याला जाहिरात काढते. 500 पदांसाठी काय करते, जाहिरात काढते. ठीक आहे, हे जाहिरात काढल्यानंतर पेपरला जाहिरात येते. पेपरला जाहिरात आल्यानंतर याची एक्झाम होते. एक्झाममध्ये तुमचं प्री होते, मेन्स होते. आता प्री जी आहे म्हणजे पूर्वपरीक्षा, याला जवळपास 1 लाख लोक बसतात. 1 लाख लोक इथे बसले. ठीक आहे, मग मेन्सला काय होते, ह्याच्यातले फक्त 1000 उरतात. 1000 लोक इथे उरले. मग मेन्सला 1000 उरले. मग याच्यातून काय होते, मेन्सला 1000 लोकांचं मेन्सची एक्झाम. मग हे 1000 लोक काय करतात, इंटरव्ह्यूला जातात. हे इंटरव्ह्यूला किती गेले, याच्यातले 500 समजून जा. याच्यातले 1000मधून 600 लोक इंटरव्ह्यूला गेले. याच्यातून 600मधून 500 निघाले. हे 500 अधिकारी हे काय करतात, या गव्हर्नमेंटला देतात. याच्यात तुमचा पण नंबर राहू शकतो. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर. ह्या तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही म्हणजे जाहिरात आली तर फॉर्म भरला, त्यानंतर फॉर्म भरला, प्रीची व्यवस्थित अभ्यास करून प्री पास केली, पूर्वपरीक्षा पास झाली, पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा पास केली, मुख्य परीक्षा पास केल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू पास केला तर तुमचा या 500मध्ये नंबर लागला आणि तुम्ही 500मधून या सरकारचे अधिकारी बनले. अशा प्रकारे ही MPSC आयोग काय करत असते, एक्झाम घेत असते. आणि यासाठी MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे आयोग निर्मित केलेलं आहे. ओके, आता आपण समोरचे स्टेप बाय स्टेप बघूया कशा प्रकारे एक्झाम होतात, राज्यपात्रित काय आहे, अराज्यपात्रित काय आहे, हे व्यवस्थित आपण समजून घेऊया. राज्यपात्रित आणि अराज्यपात्रित हे काय आहे बघा. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनला जेव्हा गव्हर्नमेंट ऑर्डर देते की तुम्ही अधिकाऱ्यांची भरती करा, तेव्हा राज्यपात्रित पदं जे आहे, राज्यपात्रित पदं म्हणजे काय हे आता समजून घेऊ आपण. तर गिझटेड ऑफिसर आणि हे नॉन गिझटेड ऑफिसर असतात. आता हे राज्यपात्रित याला का म्हटलं आहे, कारण की जेव्हा पण याची तुमची जॉईनिंग होते, याचे जे आदेश निघतात राज्यपात्रित पदं, याच्यात वेगळे पदं येतात. तर ह्या पदांमध्ये राज्यपालाची सिग्नेचर असते. ठीक आहे, म्हणून हे राज्यपात्रित पदं असतात. त्यानंतर अराज्यपात्रित म्हणजेच ते डिपार्टमेंटल ऑर्डर निघतात, त्या डिपार्टमेंटचं ऑर्डर निघतात आणि त्यानुसार तुमची जॉईनिंग होत असते. त्यामुळे त्यांना अराज्यपात्रित असं म्हटलं जाते. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, राज्यपात्रितमध्ये कोणते पदं येतात,
आणि राज्य पातळीचं जे राज्य पातळीत जे पदं असतात ते काठिण्य लेवलसुद्धा जास्त असतं त्याचं. तर याच्यात बघा तुमचं पहिलं पद आहे डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी. सर्वात जास्त जे मार्क ज्यांना मिळतात ना त्यांना डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारीचं पद दिलं जातं. त्यानंतर असते DYSP, त्याच्यानंतर असते तुमचं त्याच्यानंतर असते सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. त्यानंतर तुमचं अशा प्रकारे डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ DSP तुमचं. त्यानंतर तुमचं असते नगरपालिका CO, नगरपालिकाचे जे CO असतात MP CO, नगरपालिकाचे COचं पद असते यात. त्यानंतर तुम्हाला BDOचं पद मिळते यात. अशा प्रकारचे टोटल 22 पदं इथे तुम्हाला असतात आणि तुमचा रँक वाईज तुम्हाला हे पदं मिळत असतात. टोटल किती 22 प्रकारची इथे पदं असतात. ओके. आणि हे जे पदं आहे हे राज्य पातळीत असतात. राज्यपालाच्या सिग्नेचरनं तुमचे आदेश निघत असतात मित्रांनो. आणि याचं काठिण्य लेवल या पदापेक्षाही जास्त असते. ठीक आहे. आता याच्यात कोणते पद असतात ते बघूया. याच्यात जे आहे तुमचं PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक. त्यानंतर दुसरा आहे STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर, विक्री कर निरीक्षक. त्यानंतर तुमचं आहे ASO असिस्टंट ऑफिसर म्हणजेच मंत्रालय असिस्टंट म्हणून हे पोस्ट असतं. ठीक आहे. हे 3 पदं हे कशात असतात अराज्य पातळीमध्ये. ठीक आहे. आणि हे 22 प्रकारचे पदं हे असतात राज्य पातळीमध्ये. ठीक आहे. तर हे जे एक्झाम्स आहे हे वेगवेगळे एक्झाम होतात. याची जाहिरात वेगळी निघेल, याची जाहिरात वेगळी निघेल. तुम्हाला या पदासाठी जर जायचं असेल हे क्लास 1चे पदं येत असतात. तुम्हाला या पदासाठी जायचं असेल तर तुम्हाला राज्यसेवा जेव्हा ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची राज्यसेवेची ॲड येते वृत्तपत्रामध्ये तेव्हा यासाठी फॉर्म फिलअप करायचे असतात. आणि हे अराज्य पातळीसाठी जेव्हा ॲड असते तेव्हा तुम्हाला यासाठी फॉर्म फिलअप करायचे असतात. त्याचबरोबर हे राज्य पातळीत अराज्य पातळीत जरी झालं तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणखी खूप साऱ्या एक्झाम घेत असतात. त्या एक्झाम आपण यामध्ये डिस्कस करणार नाही आहोत. त्यासाठी मी स्पेशल तुम्हाला ज्या आपलं ईबुक आहे त्यात मी दिलेलं आहे. वनसेवाची एक्झाम आहे. त्यानंतर तुम्हाला लघुलेखन म्हणजे क्लर्क, लघुलेखक, टंकलिपिकची एक्झाम्स वगैरे महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असतात. स्पेशल फॉर आपण या ऑफिसरच्या एक्झामचं आता इथे डिस्कस करतो आहे. ठीक आहे. तर बघा पुढचं बघूया. आता राज्य पातळी अराज्य पातळीत बघितलं पण राज्य पातळीत ज्या राज्यसेवेच्या एक्झाम होत असतात त्यामध्ये कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप एक्झाम होते ते बघूया. तर मित्रांनो बघा ही जी राज्य पातळीची एक्झाम होते त्याला राज्यसेवा म्हणतात. राज्यसेवा परीक्षा म्हणतात. राज्यसेवा मुलं म्हणत असेल, तुमच्या ओळखीचे मुलं म्हणत असेल किंवा तुमचे जे MPSC स्टडी करणे आम्ही राज्यसेवेची तयारी करतो आहे. हो तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय पण तुम्हाला त्याचा सिलेबस आणि त्याचं मार्काचं कशाकडे एक्झाम होतात हे संपूर्ण माहीत असणंसुद्धा आवश्यक असते. तर बघा राज्यसेवेची तयारी करत असताना काय आहे की तुम्हाला पूर्वपरीक्षा द्यावी लागत असते. पूर्वपरीक्षा त्यानंतर हे झाली तुमची पूर्वपरीक्षा. त्यानंतर द्यावी लागते मुख्य परीक्षा, मेन्स एक्झाम, राज्यसेवा मेन्स ही झाली राज्यसेवा प्री. त्यानंतर तुमचा राहतो इंटरव्ह्यू. ओके. अशा 3 स्टेपमध्ये तुम्हाला जावं लागत असते. 3 स्टेपमध्ये ह्या 3 स्टेप जर तुम्ही क्लिअर केल्या तर तुम्ही सरकारी अधिकारी लवकरच बनले असं असते. तर बघा पूर्वपरीक्षा कशी आहे बघा. सामान्य अध्ययनचा पहिला पेपर होतो तुमचा. स्टार्टिंग तुमची सामान्य अध्ययनच्या पेपरपासून होते. ठीक आहे. त्यानंतर तुमचा दुसरा पेपर जो आहे तो आहे CSAT. ठीक आहे. हे 2 पेपर होतात. तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असतात ना पूर्वपरीक्षेला गेले तर तुम्हाला पहिला पेपर द्यायचा एक सामान्य अध्ययन आणि दुसरा पेपर असतो तुमचा CSAT. हे दोन्हीही पेपर एकाच दिवशी होतात. ओके. हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात. सामान्य अध्ययन हा जो पेपर आहे हा टोटल 100 प्रश्न येतात तुम्हाला. 100 प्रश्न 200 गुणासाठी येतात. किती 200 गुण. 200 गुणासाठी 100 प्रश्न येत असतात. ओके. याचा PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तिथे डाउनलोड करू शकता. ओके. तुम्ही लिहायचं असेल तर लिहू शकता आणि लिहून व्यवस्थित डेली तुम्ही थोडं व्यवस्थित समजून घ्या हे. ओके. त्यानंतर CSATचा जो पेपर आहे तो तुम्हाला 80 प्रश्न विचारतात. 80 प्रश्न हे सुद्धा तुमचे 200 गुणासाठी असतात. एका प्रश्नाला 2.5 मार्क. अशा प्रकारे हे टोटल तुमची 400 मार्काची एक्झाम होत असते.
कोणती पूर्व परीक्षा, किती 400 मार्काची तुमची पूर्व परीक्षा झाली. या 400 पैकी तुम्ही हिला जर क्वालिफाय केलं, आता क्वालिफायला तुम्हाला समजूनच येतं, कॅटेगरी वाईज क्वालिफाय असतं. जवळपास तुम्हाला 360 किंवा 370 किंवा 350 अशा पण, म्हणजे ते कॅटेगरीवर डिपेंड असते कितीवर लिस्ट ओपन होते क्लोज होते. तर इथे जर तुम्ही क्वालिफाय झाले, आता समजा तुम्ही इथे क्वालिफाय झाले, असा आपण विचार करू की तुम्ही इथे क्वालिफाय झाले. इथे क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागत असते. ओके, आता जर तुम्हाला एक अंदाजा सांगतो, जर इथे 1,00,000 विद्यार्थी बसले असेल ना, तर खूप कमी, म्हणजे तुम्हाला इथे जवळपास 20 ते 25,000 मुलं फक्त ही मुख्य परीक्षेसाठी इलिजिबल होतात. ओके, त्यात तुमचा नंबर असणं आवश्यक आहे आणि ते डिपेंड आहे तुमच्या अभ्यासावर. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, मुख्य परीक्षेत तुम्ही आले, तर मुख्य परीक्षेत तुम्हाला कसे एक्झाम द्यायची आहे, कसे त्याचं हे आहे बघा. मुख्य परीक्षेत तुम्हाला इंग्रजी 100 मार्काचा असते, हा एक पेपर असतो, स्पेशल पेपर असतो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा मराठी हा तुमचा पेपर असतो 100 मार्काचा. ठीक आहे. त्यानंतर तुमचे भूगोल, इतिहास असे जे काही सामान्य अध्ययनाचे चॅप्टर आहे त्यावर टोटल 4 पेपर होत असतात आणि हे 4ही पेपर 150 मार्काचे असतात. टोटल झाले 600 मार्क. ओके, असा हा टोटल तुमचा 800 मार्काचा मुख्य परीक्षा होत असते. किती? 800 मार्काची. इथे दिसत नसेल, इथे लिहितो मी. 800 मार्काची तुमची मुख्य परीक्षा ही 800 मार्काची होत असते. मग ह्या 800मधून जर तुमचे क्वालिफाय मार्क्स चांगले असले तर तुम्ही मग इंटरव्ह्यूला जात असता. ओके, मग इंटरव्ह्यूला गेल्यावर तुमचा 100 मार्काचा इंटरव्ह्यू होत असतो आणि मग इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक केल्यानंतर तुमचं सिलेक्शन इथे होत असते. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला MPSCची राज्यसेवा पात्रता, हे राज्य पात्रता ज्या एक्झाम्स आहे ह्या स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागत असते. आता पुढे बघूया आपण अराज्य पात्रतेचं कशा प्रकारे आहे. ओके, अराज्य पात्रता काय आहे, तर अराज्य पात्रता PSI, STI, ASO. PSI म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठी अराज्य पात्रतेमधनं एक्झाम घेतल्या जाते. त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर, विक्री कर निरीक्षक. त्यानंतर ASO असिस्टंट, याचाच असिस्टंट मंत्रालय, असं मंत्रालय मधली पोस्ट असते ही ASO. ओके, तर ही 3 पदासाठी अराज्य पात्रता एक्झाम घेतलेला. अराज्य पात्रतेचे काय आहे, काठिण्य लेवल कमी आहे. मुलं काय करतात, राज्यसेवेची तयारी करणारे भरपूर मुलांचं असंच होतं आहे की राज्यसेवेची तयारी करणाऱ्या मुलांचं काय होतं की तिकडे काठिण्य लेवल जास्त असल्याने काही काळानंतर, काही 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर इकडे वळल्या जाते, ते लोक या साईडला वळल्या जाते, कारण की याचं काठिण्य लेवल कमी आहे. पुढे सांगतो मी कशा प्रकारे आहे याचं. तर बघा, अराज्य पात्रतेची जी पूर्व परीक्षा होत असते, पूर्व परीक्षा, हे जी पूर्व परीक्षा होत असते, या पूर्व परीक्षेमध्ये बघा 100 गुण, 100 प्रश्न झाला. हा एकच पेपर होत असतो. ओके, हा एक पेपर जर तुम्ही क्वालिफाय केला, जवळपास तुम्ही 90च्या जवळपास गेले किंवा 80च्या प्लस गेले, तर तिथं तुमचं जर कॅटेगरी वाईज सिलेक्शन झालं तर तुम्ही मुख्यला जाता. मुख्य परीक्षेला तुम्ही गेले, ही झाली मुख्य. आता समजा तुम्हाला इथे मिळाले 87, आपण उदाहरणासाठी समजू, तुम्हाला मिळाली इथे 87 मार्क, तुम्ही मुख्यला गेले, तुमचं सिलेक्शन झालं मुख्यसाठी. 50 वाले नाही होणार इथे सिलेक्ट, क्योंकि 50 मार्कासाठी तर काहीच नाही आहे 50, तर 87 वाला झाला, तुम्ही सिलेक्ट झाले. तुमचा अभ्यास तेवढा चांगला हवा इथे. ठीक आहे. तर इथे सामान्य अध्ययन चाचणीचाच एक पेपर होत असतो, ज्याच्यात GK, नागरिकशास्त्र वगैरे IMP म्हणजे थोडे काठिण्य लेवलचं कमी असतं राज्यसेवापेक्षा. ठीक आहे. तर याचा सिलेबससुद्धा मी व्यवस्थित तुम्हाला PDF मध्ये दिलेला आहे, तुम्ही PDF डाउनलोड करू शकता, हे मी तुम्हाला याच्या आधीसुद्धा सांगितलं आहे. तर ठीक आहे. बघा, मुख्य परीक्षा, आता मुख्य परीक्षेला हा व्यक्ती गेला की मुख्य परीक्षेला गेला की इथे तुमचा कसा पेपर होतोय बघा. मुख्य परीक्षेचा तुमचा जो पेपर होत असतो तो मुख्यचं कसं असतं बघा, यात तुम्हाला इंग्रजी व मराठी याचा एकच पेपर होतो, टोटल मिळून एक पेपर होतो. ठीक आहे. याच्यात तुम्हाला मराठीचे 60 गुणाचं विचारते, 60 गुण, आणि हे 40 गुणाचं विचारलं जाते, प्लस 100 गुण. हा झाला तुमचा एक पेपर. ओके,
हा 100 गुणाचा एक पेपर झाला. इंग्रजीचे तुम्हाला 40 प्रश्न येईल आणि मराठीचे 60 प्रश्न येईल. एकाच पेपरमध्ये 100 गुणाचा हा पेपर राहील. ठीक आहे. आता दुसरा जो पेपर आहे मुख्यचा तुमचा, तो आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान व तुमचं बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता हा आहे तुमचा दुसरा पेपर याच्यातला. सामान्य ज्ञानावर तुम्हाला विचारले जाते 80 मार्काचं, 80 गुण, आणि हे विचारले जाते 20 गुणाचं, 20 गुण. बघा किती सोप्या पद्धतीने, म्हणजे सोपं आहे, इकडे काठिण्य लेवल कमी आहे राज्यपात्रतेपेक्षा. तर बघा सामान्य ज्ञानाचे 80 गुण आणि बुद्धिमत्तेचे 20 गुण असे तुमचा हा 100 मार्काचा हा तुमचा पेपर होत असतो. यानंतर काय होतं की तुम्हाला तुमचे इथे क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही PSIला जात असाल तर तुम्हाला शारीरिक चाचणी द्यावी लागते, म्हणजे फिजिकल टेस्ट द्यावं लागते. पण STI ASOला तुम्हाला शारीरिक चाचणी द्यावी लागत नाही. तर अशा प्रकारे हे तुमचे अभ्यास आणि हे एक परीक्षा होत असतात मित्रांनो. तुम्हाला पूर्ण व्यवस्थित सिलेबस हवा असेल, म्हणजे तुम्हाला स्पेशल म्हणजे PSI STI ASOच्या सिलेबस हवा असेल, स्पेशल व्यवस्थित सिलेबस हवा असेल, पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेच्या, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूत काय विचारतात हे संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्हाला ई-बुक मध्ये तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे तुमचं MPSC प्लॅनर आहे ते, तुम्ही MPSC प्लॅनर व्यवस्थित रीड करा, त्यानंतर तुम्ही परीक्षेची तयारी करा. तर मित्रांनो, कुठल्याही एक्झामची तयारी करत असताना असंच असते की तुम्ही व्यवस्थित एक्झाम करा, व्यवस्थित प्लॅन करून स्टेप बाय स्टेप अभ्यास करा आणि नंतर तुम्ही ते परीक्षा द्या. तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होत असते. तर थँक्स फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.